विधान परिषदेच्या 17 जागांसाठी निवडणूक होतीये. तब्बल 6 जागा बिनविरोध आधीच निवडून आलेल्या आहेत. बहुतांश जागांवरती महायुतीकडे बहुमत आहे. याच्या आधी पण बऱ्याच ठिकाणी बऱ्याच वेळेस बिनविरोध निवडणुका झालेत. नाही, पण तरी विरोधकांचा आक्षेप असा आहे, ह्या सगळ्या गोष्टीमध्ये खूप मोठा व्यवहार झालेला आहे आणि कोट्यवधी रुपयांच्या ऑफर्स देण्यात आलेल्या आहेत. विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये, राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये, विशेषतः स्थानिक स्वराज्य संस्थाच्या विधान परिषद निवडणुकीमध्ये हे काय नवीन नाही. म्हणजे पैशाचा व्यवहार झालेला आहे. तर थोडं विक्रम काकडेच्या निमित्ताने मला हेच विचारायचं आहे की एक नवीन व्यक्ती येते आणि निष्ठावंतांच्या वरती त्याला महत्त्व दिलं जातं. विधान परिषदेच्या सारख्या निवडणुकीमध्ये उमेदवार हे थोडंसं वेगळे असतात. वेगळे म्हणजे पक्षाला कशा पद्धतीनं मदत करतात, पक्षाचं खातं कसं बळकट होईल हे या ठिकाणी बघितलं. आणि उघड आपण बोलतो म्हणजे काय याचा सिक्रेट गोष्ट आहे, हे सगळ्यांनाच माहिती. व्यावसायिक आहेत. उद्धव ठाकरेंच्या पक्षामध्ये हकालपट्टीचे सुद्धा प्रकार झालेले आहेत. हकालपट्टी ज्या ठिकाणी बोललं जातं ना, त्या ठिकाणी अर्ध्यापेक्षा जास्त कार्यकर्ता स्वतःच आधी गेलेला असतो. अनिकेत तटकरे असं म्हटलेले आहेत, कोकणचा कॅलिफोर्निया करणार. कोकणच्या लोकांची इच्छा आहे का कॅलिफोर्निया करून घ्यायची? मुंबई आणि मुंबई उपनगर परिसरात बघितलं तर अर्ध्यापेक्षा जास्त लोक कोकणचे आहेत काम करायला. शेतकरी कर्जमाफी झालेली आहे. मागच्या 10 वर्षातली ही तिसरी कर्जमाफी आहे, पण ही वादात सापडली आहे. ज्याला गरज आहे त्याची कर्जमाफी झाली पाहिजे का सगळ्यांची झाली पाहिजे? बरं, 2 लाखाचे त्या ठिकाणी अटे, जवळपास 56 लाख शेतकऱ्यांना 2 लाख रुपयाचं. शेतकरी नेत्यांचा आक्षेप हाच आहे की 56 लाख तो आकडा दिलेला आहे त्यांनी, पण प्रत्यक्ष त्यांनी जी काही आकडेवारी मांडलेली आहे त्यामध्ये जवळपास 36 लाखाच्या आसपास शेतकरी असे आहेत ज्यांना 50,000ंचाच लाभ मिळणार आहेत. एक शिवसेना विलिनीकरणाचा एक मध्येच विषय आलेला आहे. नमस्कार, पॉलिटिकल मूडमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. या आठवड्यातल्या ट्रेंडिंग राजकीय टॉपिक्सवरती आपण चर्चा करणार आहोत आणि सविस्तर विश्लेषण करणार आहोत. आपल्यासोबत आहेत ॲडव्होकेट आणि राजकीय विश्लेषक शिवाजी जाधव. सर, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या या विशेष कार्यक्रमामध्ये. सगळ्यात पहिला प्रश्न, नेहमीचा प्रश्न, कसा आहे तुमचा मूड? एकदम बेस्ट आहे. आपण सुरुवात करूयात विधान परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने जे राजकारण चालू आहे त्यावरून. विधान परिषदेच्या 17 जागांसाठी निवडणूक होतीये आणि 17 जागांपैकी तब्बल 6 जागा बिनविरोध आधीच निवडून आलेल्या आहेत. ह्या सगळ्या बिनविरोधाच्या राजकारणावरती तुमचं काय मत आहे? म्हणजे असं एक सध्या चर्चा सुरू आहे की लोकशाहीसाठी हा सगळा जो काही प्रकार आहे तो घातक आहे असं म्हटलं जातंय आणि विरोधकांचा सुद्धा कुठेतरी या सगळ्या सिस्टीमला आक्षेप आहे आणि विरोध आहे. बघा, कसं असतं की आपण मागच्या वेळेस चर्चा केलं की बहुतांश जागांवरती महायुतीकडे बहुमत आहे. म्हणजे या मतदान प्रक्रियेमध्ये मतदान करणारे हे स्थानिक स्वराज्य संस्थेचे निवडून आलेले सदस्य असतात. त्या लोकांमधून त्यांचे प्रतिनिधी म्हणून विधान परिषदेवर आमदार निवडून जातात. तर आता जे 17 ठिकाणी निवडणुका होणार होत्या त्यापैकी 11 ठिकाणी फक्त आता मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. त्यातही बहुतांश ठिकाणी महायुती जिंकण्यात जमा आहे, कारण उमेदवार त्या तोडीचे तिकडे नाही आहेत. पण ज्या 6 ठिकाणचं तुम्ही म्हणताय त्या 6 ठिकाणी अशी व्यवस्था करण्यात आली की पुढचा उमेदवार फॉर्म ठेवला नाही पाहिजे आणि ते ठेवलेले नाही आहेत. 6 ठिकाणी बिनविरोध झाले. आता 6 ठिकाणी कुठले झालेत? ठाण्यामध्ये तर निर्विवाद महायुतीचे त्या ठिकाणी वर्चस्व आहे. महाविकास आघाडीकडे त्या ठिकाणी मतदानच नाही. त्यामध्ये विनाकारण कशाला ठेवतील? नाही ठेवणार. परत पुण्यामध्ये तर बिनविरोध करण्यासाठी किती तडजोडी करण्यात आली. पुण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून संजय काकडे, भाजपचे माजी खासदार, भाजपचे सध्याचे विद्यमान सदस्य होते, ते जोपर्यंत उमेदवारी मिळत नाही तोपर्यंत त्यांचे चिरंजीव विक्रम संजय काकडे हे त्या ठिकाणचे उमेदवार होते. बरं, संजय काकडे यांचे चिरंजीव विक्रम काकडे यांना उमेदवारी द्यायचे का नाही याच्यावरून अनेक रात्री खलबते झाले, विचार झाला, चर्चा झाली. चर्चेअंती असं ठरलं की संजय काकडेंनी पण भाजपमध्ये यायला पाहिजे, विक्रम काकडेंनी पण भाजपमध्ये यायला पाहिजे. मग विक्रम काकडे आणि अजित पवारांचे चिरंजीव पार्थ पवार यांचे दोघांचे मैत्री आहे, दोघांचे चांगले संबंध असल्यामुळे पार्थ पवारांचं सर्वात जास्त भार विक्रम काकडेला उमेदवार देण्याकडे होता. त्याच्यासोबतच ज्यावेळेस विक्रम काकडेंनी त्याची संपत्ती जाहीर केली, त्या संपत्ती जाहीर केल्यानंतर ते आता सगळं त्यांच्या संपत्तीचं विवरण द्यावं लागतो. मग त्याच्यामध्ये त्यांनी असं लिहिलंय की त्यांनी जवळपास 10 कोटीचं कर्ज जय पवारला दिले. त्यामुळं काकडे आणि पवार परिवाराचा संबंध अतिशय चांगले आहेत असं एकंदरीत त्या सगळ्या ॲफिडेव्हिट, त्या सगळ्या चर्चा, त्यांना विक्रम काकडेला उमेदवारी मिळणे, पार्थ पवार आणि जय पवार त्यांच्यासाठी झगडणे, निष्ठावंतांना थोडंसं समजावणं आणि यांना उमेदवारी ठेवणं, ते झालं. आता बिनविरोध निवडणूक कशी झाली ही संजय काकडेंना विचारलं तर संजय काकडेंनी एका पत्रकाराला मुलाखतीमध्ये बोलताना सांगितलं की
2012 मध्ये त्यांनी शरद पवारांच्या सांगण्यावरून एक निवडणुकीमध्ये शरद पवारांना फेवर केलं होतं. अच्छा. म्हणजे 2012 मध्ये राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये जवळपास 52 आमदारांची तजवीज संजय काकडे यांनी केलेली, तरीही त्यांना 52 आमदारांचा पाठिंबा असताना सुद्धा त्यांनी माघार घेतली. कारण त्यांना शरद पवारांनी सांगितलं, त्यांनी काल बोलताना सांगितलं की मी शरद पवार साहेबांना किंवा सुप्रियाताईंना मी आठवण करून दिलो की 2012 मध्ये माझ्याकडे आकडे असताना मी साहेबांचं ऐकलं होतं, मी माघार घेतली होती. तसंच आत्ताही तुम्ही माघार घ्या. ती त्या ठिकाणी पुण्याची वेगळी, त्या ठिकाणी बिनविरोधची स्टोरी आहे. पुण्यासारख्या ठिकाणी राष्ट्रवादी आणि भाजपच तुल्यबळ आहेत, दोन्ही महायुतीतलेच पक्ष. त्यामुळं तिथं महाविकास आघाडीचं त्या ठिकाणी काही नंबर्स नव्हते. जे काही वाद होतं ते दोन्ही अंतर्गतमध्ये, कारण बहुतांश ठिकाणी एकमेकांच्या विरोधात लढलेले. पुणे महानगरपालिकेमध्ये अजित पवार गट आणि भाजप एकमेकांच्या विरोधात लढलेले. पिंपरी चिंचवडमध्ये पण तसं झालेलं. त्यामुळं जास्तीत जास्त मतदार हे दोन्हीच पक्षाचे त्या ठिकाणी होते. दुसरा त्या ठिकाणी बिनविरोध झालं चंद्रपूरमध्ये जे उमेदवार आहेत भाजपचे ते लखानी म्हणजे कोण, आता सुप्रियाताईंचे होणारे व्याही, त्यांची मुलगी त्यांच्या घरी देणार. त्यामुळं तिथं पण तसंच झालं. काँग्रेसचे लोक, नगरसेवक, काँग्रेसचे आमदार त्या ठिकाणी काँग्रेसचे मतदार त्या ठिकाणी नॉट रिचेबल झाले आणि लखानी त्या ठिकाणी बिनविरोध निवडून आले. चंद्रपूर नंतर आपण बघूया अहिल्यानगरमध्ये नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातून भाजपमध्ये आलेले प्राजक्त तनपुरे, त्यांच्या विरोधात सुद्धा त्या ठिकाणी महाविकास आघाडीकडून कुठला उमेदवार राहिलेला नाहीये. कारण का तिथं सुद्धा महायुतीची ताकद होती. महाविकास आघाडीकडे त्या ठिकाणी मतदारच नव्हते. मतदार नसतानाही तिकडे काँग्रेसनी पण उमेदवारी दिलेली, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने पण उमेदवारी दिलेली. निलेश लंकेंनी त्यांच्या पत्नी यांना फॉर्म भरायला सांगितलं, बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेसच्या 2 लोकांना फॉर्म भरायला सांगितलं. शेवटी मात्र प्राजक्त तनपुरे एकटे राहिले आणि प्राजक्त तनपुरे त्या ठिकाणी बिनविरोध निवडून आले. आणि शेवटचं 6वी जागा जी बिनविरोध झाली ती रायगडमध्ये झाली. रायगडमध्ये तर इतके त्या ठिकाणी तजवीज झाले, इतक्या त्या ठिकाणी चर्चा झाली, इतक्या त्या ठिकाणी मला म्हणता येईल की इतके ठिकाणी सगळ्यांचे मन रुसवे फुगवे सर्वांचे म्हणून सर्वात अवघड टास्क हा पुण्यानंतर बिनविरोध करण्याचा रायगडचा होता. रायगडमध्ये महायुती अंतर्गतच बरेच संघर्ष होते. रायगडमध्ये अनिकेत तटकरेसाठी सुनील तटकरेंनी महायुतीमध्ये शर्तीचे प्रयत्न केले, त्यांना उमेदवारी मिळवली. त्यांच्या विरोधामध्ये उमेदवारी दिलेले कोण होते? महेंद्र दळवी यांची मुलगी आणि भरत गोगावले यांचा मुलगा. या दोघांनी त्यांच्या विरोधामध्ये फॉर्म भरलेला होता. या दोघांनी शेवटी फॉर्म उचलला, कारण भरत गोगावले यांना म्हणे येणाऱ्या काळामध्ये पालकमंत्री करणार असं आश्वासन दिल्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी माघार घेतली. तर बिनविरोधच्या ह्या प्रत्येक जागेची एक वेगवेगळी स्टोरी आहे. प्रत्येक जागेच्या त्या ठिकाणचे स्थानिक राजकारण वेगवेगळं त्या ठिकाणी सांगणं. त्यामुळं पुढच्या पक्षाकडे मतदारच नाहीत, त्यांच्याकडे ताकदच नाहीत, तर मग कशाला त्या ठिकाणी निवडणूक लढवून मग ती पूर्ण प्रक्रिया हे करतील. किंवा त्याच्याही पलीकडे जाऊन आपण जर बघितलं तर ते म्हणतात की आपल्याकडे ताकद नाही तर आपण लढायची कशाला. मग उमेदवारीच का दिली? तर तिथल्या त्या स्थानिक लोकांना थोडंसं ऊर्जावान ठेवण्यासाठी की बाबा आपल्याकडे लोक आहेत का, किती आहेत, जेवढे आहेत तेवढे लढण्यास सक्षम आहेत का, हे सगळं तपासण्यासाठी ते प्रयत्न करतात. आता या ठिकाणी दोन्हीची चूक आहेत. पक्षश्रेष्ठीचे पण चूक आहे काही प्रमाणामध्ये आणि तिकडच्या स्थानिक उमेदवाराचे पण चूक आहे ज्यांनी माघार घेतली. पक्षश्रेष्ठीने अशाला उमेदवार द्यायची की जो कधी माघार घेणार नाही, किंवा मग सगळी परिस्थिती तपासूनच घ्यायची ना. जसं ह्याच्या आधी पण बऱ्याच ठिकाणी बऱ्याच वेळेस बिनविरोध निवडणुका झालेत. नाही, पण तरी विरोधकांचा आक्षेप असा आहे की ह्या सगळ्या गोष्टीमध्ये खूप मोठा व्यवहार झालेला आहे आणि कोट्यवधी रुपयांच्या ऑफर्स देण्यात आलेल्या आहेत माघार घेण्यासाठी. बघ, कोट्यवधी रुपयांच्या ऑफर्स देण्यात आलेल्या आहेत विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये, राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये, विशेषतः स्थानिक स्वराज्य संस्थाच्या विधान परिषद निवडणुकीमध्ये. हे काय नवीन नाही आहे. ग्रामपंचायत सारख्या निवडणुकीमध्ये सुद्धा मतदारांना आमिष दिलं जातं, घोडे बाजार होतो, मतदारांना आमिष दिलं जातं आणि मतदारांकडून मतदान करून घेतात. अगदी त्याच पद्धतीने विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये, विशेषतः स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये तर हे होतच. नगरसेवकाला, जिल्हा परिषद सदस्याला, यांना जे मतदार आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषदेच्या निवडणुकीचे, त्यांना हीच संधी असते आपलं वर्चस्व गाजवायला, आपलं महत्व सांगायला की बाबा आम्ही नगरसेवक आहोत, आम्ही मतदार आहोत, आम्ही जिल्हा परिषद सदस्य आहोत, आम्हाला आत्ता नाही तर मग कधी. हे जे लोक महाविकास आघाडीकडून निवडून आले त्यांचं
ज्या ठिकाणी महाविकास आघाडीने उमेदवार मागे घेऊन बिनविरोध निवडणूक गेली त्या ठिकाणी जे काही थोडेफार त्यांचे मतदार होते त्यांचा त्या ठिकाणी हिरमोड झाला. त्यांचा हाच काळ होता ना की मी मतदान करणार, मग मतदानासाठी जेवढं मिळेल तेवढं घेणार, आता काम म्हणा जे काही असेल ते आपण त्याच्यामध्ये सांगू शकतो. तर हा जो तिकडं स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये निवडून आलेल्या सदस्यांचा ज्या ज्या लोकांनी माघार घेतलं, ज्या ज्या पक्षाने माघार घेतले त्या तिकडच्या त्यांच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सदस्यांचे त्या ठिकाणी अपमान झाला. कारण त्यांच्या मतदानाचा जो अधिकार आहे तो त्यांना मिळालाच नाही, ते मतदान करणारच नाहीत. त्यामुळं विरोधकांचं असं म्हणणं आहे की 100 मतदारांना पैसे देण्यापेक्षा 1 उमेदवारांना पैसे दिलेलं परवडलं. म्हणजे पैशाचा व्यवहार झालेला आहे तर थोडक्यात. नाही झालेलं आहे आपण असं सांगू शकत नाही, पण साहजिक ही रूढच आहे. साहजिक आहे, हे जगजाहीर उघड सत्य आहे की अशा गोष्टी होत असतात. पैसे असतील, काम असतील, जे काही प्रलोभन असतील, पण हेच काम असतं ना. बरं, पैसे कुठल्याही निवडणुकीमध्ये चालत नाही, सगळ्या निवडणुकीमध्ये पैसे चालतात. उदाहरण देताना मी ग्रामपंचायत दिलं होतं. हे तर आमदारकीची निवडणूक आहे, ह्याच्यामध्ये निवडून आलेले लोक बघा ना, प्रत्येकाची संपत्ती बघा. संजय काकडेचे मुलगा विक्रम काकडे त्यांची संपत्ती बघा, आणि जे लोक फॉर्म भरलेत, ज्याने अफिडेव्हिट दिले त्यांच्या प्रत्येकाची संपत्ती बघा. विक्रम काकडेच्या निमित्ताने मला हेच विचारायचं आहे की एक व्यक्ती येतो, पक्ष प्रवेश करतो, त्याला उमेदवारी दिली जाते आणि तो उमेदवार बिनविरोध निवडून पण येतो. तर ही सगळी प्रक्रिया नेमकी काय आहे, ह्याच्या मागे कोण आहे असं वाटतं? आणि पुण्यातला जर आपण विचार केला तर पुण्यामध्ये इच्छुक होते, भाजपकडून प्रदीप कंद इच्छुक होते, त्यानंतर राष्ट्रवादीकडून सुनील टिंगरे इच्छुक होते. ते तर उमेदवारी अर्ज भरायला सुद्धा आले होते. म्हणजे हे इथपर्यंत सगळं झालं तरी सुद्धा एक नवीन व्यक्ती येते आणि निष्ठावंतांच्या वरती त्याला महत्त्व दिलं जातं. जसं मी मागच्या एपिसोडमध्ये सांगितलं की विधान परिषदेच्या सारख्या निवडणुकीमध्ये उमेदवार हे थोडंसं वेगळे असतात. वेगळे म्हणजे पक्षाला कशा पद्धतीनं मदत करतात, फायदा होऊ शकतो. आता फायदा तुम्ही कुठल्याही पद्धतीने घ्या. पक्ष संघटनेला बळकटीकरण असेल, संघटना बळकटीकरण ह्याच्यामध्ये दुय्यम असतो, पण पक्षाचं अकाउंट, पक्षाचं खातं कसं बळकट होईल हे या ठिकाणी बघितलं. हे उघड आपण बोलतो म्हणजे काय, याचा सिक्रेट गोष्ट आहे, हे सगळ्यांनाच माहिती. व्यावसायिक आहे. त्यामुळं आपल्या पक्षाला कोण जास्त मदत करेल, आपलं पक्ष चालवायला कोण जास्त फायद्याचं राहील, ह्या सगळ्या गणित बघूनच, म्हणूनच जवळपास 17 पैकी 5-7 ठिकाणी उद्योगपतीच आहेत, ज्यांचे उद्योग आहेत, ज्यांचे चांगले चांगले संपत्ती आहेत, तसेच लोक त्या ठिकाणी निवडून येतात. कारण त्यांना नॉर्मल लोकांचे मतदान घ्यायचे नसतात, त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांमधल्या लोकांचे मतं घ्यायचे असतात. त्यांना त्यांचे मतं घ्यायचे असल्यामुळे त्यांची ताकद दाखवलीच पाहिजे. तसंच विक्रम काकडेंना उमेदवारी देण्यासाठी अनेक चर्चा झाल्या, अनेक खलबते झाले, आणि शेवटी त्या दोघांचे पार्थ आणि यांची सगळी चांगले संबंध असल्यामुळे किंवा संजय काकडेंचे त्या ठिकाणी नेटवर्क असल्यामुळे, पुण्यामध्ये त्यांची थोडंसं संपत्ती पॉवर असल्यामुळे आणि भाजपमध्ये आल्यापासून त्यांची अजून थोडंसं राजकीय ताकद वाढल्यामुळे त्यांना असं वाटलं की दोघा पितापुत्रांना आपल्याकडे घ्यायचं, पक्षाचं पण बळकट करून घ्यायचं आणि एक उमेदवारी त्यांना द्यायची. मित्र पण सेटल होणार, पक्ष पण सेटल होणार. त्यामुळे पार्थ पवार आणि जय पवारांसाठी 2 गोष्टी झाल्या. त्यांचा मित्र पण राजकारणामध्ये सेटल झाला आणि त्यांच्या पक्षामध्ये पक्षावर पण काही येणाऱ्या काळामध्ये मदत होईल कुठल्याही प्रकारची. तसं ते एकंदरीत घडून आलं. बरं, हे सगळं घडत असताना काय असं नाही की फक्त राष्ट्रवादी काँग्रेस एकट्याच हे नाही, महायुतीचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत, त्यांची पण त्या ठिकाणी विचारपूस केली असेल. बरं, संजय काकडेंनी एका मुलाखतीमध्ये सांगितलं सुद्धा की त्यांनी मुख्यमंत्र्यांना विचारलं की साहेब असं असं आहे. मुख्यमंत्र्यांनी त्याला सांगितलं की बघा, ती जागा राष्ट्रवादीची जरी असली, तुमच्या मुलाला मिळत असेल तर तुम्ही जाऊ शकता. म्हणजे असं सगळे एकमत आहे. जसं मागच्या वेळेस म्हणलं की सर्व महाराष्ट्रातलं मधलं राजकारण हे फक्त आणि फक्त देवेंद्र फडणवीस यांच्या इशाऱ्यावर चालतो, तसं संजय काकडे असू द्या, विक्रम काकडे असू द्या, आणि जे काही राजकीय घडामोडी होतात त्या घडामोडीवर सुपर वॉच हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं आहे, आणि त्यांचाही कुठं ना कुठंतरी या गोष्टीला होकार आहे, असं संजय काकडे यांनी त्या ठिकाणी बोलताना सांगितलं. या निमित्ताने पार्थ पवार यांनी आपल्या पक्षाचं अक्षरशः दुकान मांडले अशी एक चर्चा सुरू आहे. विरोधक अशी चर्चा करतायत, यावरती तुम्हाला काय वाटतं? विरोधक कोण करतायत हे पण आपल्याला बघायला लागेल. कोण विरोधकांनी पक्षाचं दुकान मांडले असं म्हणले तुम्हाला? असं बोलताना जवळपास रोहित पवार यांनी सांगितलं की पैसे करोडो रुपये. अरे पण तुम्ही पुण्यामधला उमेदवार तुम्ही मागे घेतला ना, निवडूनच येणार नव्हता. सुप्रियाताईंना संजय काकडेंनी विनंती केली की मी शरद पवार साहेबांना 12 मध्ये फेवर केलेला, म्हणून तुम्ही आता विक्रम काकडेसाठी उमेदवारी मागे घ्या. त्यांनी उमेदवारी मागे घेतली. याच्यामध्ये चूक कोणाची आहे? आता
विरोधी पक्षाची पण तेवढी चुका ना. तुम्ही फॉर्म का मागे घेतला? बरं, जो फॉर्म मागे घेतो त्याला तुम्ही एबी फॉर्म का दिला? त्याला उमेदवार का जाहीर केला? पहिल्याच दिवसापासून बिनविरोध करा ना. फॉर्म भरायचे सॉंग कशाला करायचा? उलट त्याने ठाण्यामध्ये सुद्धा, ठाण्यामधली जागा सुद्धा त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला घेतलेली. अभिजित पवार नावाचे उमेदवार होते, त्यांनी सुद्धा ऐन वेळेला माघार घेतली. तुमच्याकडे लोक नाहीत ना, मतदार नाहीत ना, मग कशाला फॉर्म भरायचा? त्यामुळं ह्या गोष्टीला सगळे जबाबदार असतात. बरं, हे पहिल्यांदा बिनविरोध निवडणूक होत नाहीत, वर्षानुवर्ष आलेली ही प्रथा आहे. ज्यांची सत्ता आहे तेच लोक प्रामुख्याने निवडून येतात, कारण त्यांच्याकडे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जास्त त्या ठिकाणी संख्याबळ असतो. आपण आता बघायला बी जर गेलो कुठल्या कुठल्या ठिकाणी बिनविरोध झालं, तिथल्या पण मतदारसंख्या पण बघूया. यवतमाळमध्ये बिनविरोध झाली. यवतमाळमध्ये एक भाजपचे 135 आहेत, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे 29 आहेत, शिवसेनेचे 104 आहेत. एकूण 405 पैकी 135 अधिक 29 अधिक 104 बहुसंख्य मतदार त्यांचेच आहेत. जवळपास 300च्या जवळपास त्यांचे मतदार असल्यामुळे मग ते काय करणार आहेत? उचलून निवडून येण्याची शक्यताच नाही ना. आपल्याला दिसतंय की समोर खाई आहे, मग आपण कशाला उडी मारायची? एवढंच लोकांना एवढंच वाईट वाटतं, तुम्हाला खाई आहे माहिती आहे, तुम्ही फॉर्म कशाला भरायचा? हा त्या ठिकाणी सर्वांचं त्या ठिकाणी म्हणे. मग बिनविरोध करा, 17 ठिकाणी बिनविरोध करा. तुम्ही आता महायुतीचा हा उल्लेख केलात की सगळ्या ठिकाणी त्यांचं नियोजनबद्ध कार्यक्रम होता. महाविकास आघाडीमध्ये असं काहीच दिसून आलं नाही. कारण का महाविकास आघाडीमध्ये पहिली अडचण तर हे की त्यांच्याकडे ताकद नाही. ताकद, आता मी इथं संसदनाने म्हणत नाही, ताकद म्हणजे त्यांचे मतदारच नाहीयेत. ज्या ठिकाणी मतदार आहेत त्या ठिकाणी तर गोंधळातलं गोंधळ आहे, पण नियोजन पण नाहीये, काही नियोजन नाही. आता उदाहरण मी आता सांगितलं अहिल्यानगरचं, एक तर त्यांच्याकडे मतदार नाहीयेत, तरी पण त्याच्यामुळे ताळमेळ नाही. तिथे बाळासाहेब थोरात 2 लोकांना सांगितलं फॉर्म भरायला, आणि अजित पवार शरद पवार गटाकडून निलेश लंकेच्या पत्नी त्या ठिकाणी फॉर्म भरला. बरं, ऐन वेळेला तनपुरे निवडून आले. सर्वात जर गोंधळ कुठं झालेला असेल या सगळ्या गोष्टीचं तर नांदेड विधान परिषदेमध्ये महायुतीमध्ये सुद्धा काही दिवस सुरुवातीला कुरबुर होत्या. आपण मागच्या एपिसोडमध्ये सुद्धा बोललो की प्रताप पाटील चिखलीकर आणि अशोकराव चव्हाण यांच्या अंतर्गत मतभेदामुळे जर महाविकास आघाडीला त्या ठिकाणी फायदा झाला तर आश्चर्य वाटायला नको, असं मी सांगितलेलं. पण या सगळ्या ह्याच्या राजकीय रणधुमाळीमध्ये दोन्ही एकत्र आले. अशोक चव्हाण आणि प्रताप पाटील चिखलीकर एकत्र येऊन पत्रकार परिषद घेतली. बरं, त्या ठिकाणी एक प्रशासकीय अधिकारी आहेत रामदास पाटील सुमटानकर म्हणून, काही दिवसापूर्वी त्यांनी त्यांच्या प्रशासकीय सेवेचा राजीनामा दिला होता. भाजपमध्ये आले. भाजपमध्ये त्यांना निवडणुका लढवायच्या होत्या, भाजपकडून त्यांना उमेदवारी मिळाली नाही. मग ते आता काही दिवसाच्या पूर्वी काँग्रेसमध्ये गेलेले. मग त्यांनी नांदेडमधली विधान परिषदेची निवडणुका मिळवली, उमेदवारी मिळवली. नांदेडमधली उमेदवारी मिळवली कारण त्यांना आता आपण नांदेडचं जर आपण संख्याबळ जर बघितलं, नांदेडमध्ये कोणाची किती संख्या आहेत ते जर बघितलं तर आपल्याला कळलं नाही. नांदेडमध्ये एकूण 403 मतदान आहेत, त्याच्यामध्ये भाजपकडे 103 आहेत, शिवसेना शिंदे गटाकडे 23 आहेत, राष्ट्रवादी काँग्रेसकडे जवळपास राष्ट्रवादी काँग्रेसकडे 83, राष्ट्रवादी काँग्रेस 83 म्हणजे प्रताप पाटील चिखलीकर यांचं, आणि इतर काँग्रेस मिळून जवळपास 194 त्या ठिकाणी मतदार आहेत. त्यामुळे बहुसंख्य नांदेडमध्ये थोडस टफ फाईट होण्यासारखी परिस्थिती होती. त्या ठिकाणी रामदास पाटील सुमटानकर यांना उमेदवारी मिळाली, त्यांनी लढण्याची तयारी दाखवली, फॉर्म नाही उचलला. ऐन वेळेला त्यांना उद्धव ठाकरे, हर्षवर्धन सपकाळ यांचा फोन गेला, म्हणले ही जागा आपल्याला आता उद्धव ठाकरे गटाला सोडायची, तुम्ही माघार घ्या. उद्धव ठाकरेच्या गटाकडून कोण आहेत? त्यांचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांचा मुलगा आहे, त्यांच्या मुलाला त्या ठिकाणी उमेदवारी दिली. बरं, त्यांच्याकडे किती मतदान होते? काँग्रेसपेक्षा कमी आहे, अर्धे पण नाही आहेत त्यांचे, ठाकरे गटाचे काँग्रेसपेक्षा अर्धे पण मतदान नाही आहेत. काँग्रेसचे जवळपास 91-92च्या आसपास त्या ठिकाणी काँग्रेसचं मतदान आहे. पण काँग्रेसनी त्या स्वतःची उमेदवारी न ठेवता त्यांनी नागेश पाटील आष्टीकर यांच्या मुलाला दिलं. तर ज्याला वाटत होतं की निवडणुका जिंकू शकतो, प्रताप पाटील चिखलीकर आणि अशोक चव्हाण यांच्या अंतर्गत संघर्षामुळे हा फायदा कदाचित महाविकास आघाडीला झाला असता. 5-10 मतं इकडे तिकडे झाले असते तर कदाचित महाविकास आघाडीची सीट लागू शकली असती. पण हा सगळा गोंधळ होऊ नये म्हणून अशोक चव्हाणांनी आधीच प्रताप पाटील चिखलीकर आणि अशोक चव्हाण एकत्र पत्रकार परिषद घेतली आणि दोघांनी एकमेकांना त्या ठिकाणी पाठिंबा जाहीर केला. बरं, त्या ठिकाणी प्रताप पाटील चिखलीकर यांचे चिरंजीव प्रवीण पाटील चिखलीकर यांनी सुद्धा फॉर्म भरला होता महायुतीकडून, त्यांनी माघार घेतली. आता तिथं अशोकराव चव्हाण यांचे अतिशय जवळचे निकटवर्तीय मानले जाणारे अमर पाटील राजूरकर आहेत, जे आता भाजपचे त्या ठिकाणी जिल्हाध्यक्ष असेल, आणि त्यांचा विजय निश्चित आहे. ज्या ठिकाणी होप होतं त्या ठिकाणी त्यांचा गोंधळ आहे. मी हा नांदेडचा उदाहरण ह्याच्यासाठी घेतला की ज्या ठिकाणी महाविकास आघाडीला थोडंफार होप होतं,
शक्य नव्हतं, पण आपण होप म्हणूया. कारण का सत्ता असणाऱ्या सत्तेच्या विरोधामध्ये जाऊन कोणी मतदान केलं नसतं, पण अंतर्गत वादामुळे कदाचित त्यांना फायदा झाला असता. पण ती निवडणूक काँग्रेसने माघार घ्यायला लावली, मग तिथं शिवसेनेला जागा दिली. बघूया येणाऱ्या काळामध्ये काय होतं. हा जो महाविकास आघाडीमधला जो अंतर्गत संघर्ष किंवा अंतर्गत ताळमेळ नाहीये ना, हा कुठंतरी महाविकास आघाडीच्या समर्थकांना, कार्यकर्त्यांना आणि त्यांच्या नेत्यांना कुठंतरी त्यांचं कॉन्फिडन्स लो करण्याचा प्रयत्न करतो. महाविकास आघाडीतलाच एक पक्ष आहे उद्धव ठाकरेंचा. या उद्धव ठाकरेंच्या पक्षामध्ये हकालपट्टीचे सुद्धा प्रकार झालेले आहेत याच सगळ्या विसंवादातून. म्हणजे जे नेतृत्व आहे ते नेतृत्व आणि उमेदवार यांच्यामध्ये काहीच संवाद नव्हता. बघा, जसं आता मी म्हणलं की ह्याला दोन्ही गोष्टी जबाबदार आहेत. एक तर तो स्थानिक उमेदवार जबाबदार आहे आणि पक्षश्रेष्ठी जबाबदार आहे. तुम्हाला त्यांच्यावर विश्वासच नाही, मग तुम्ही त्याला उमेदवारी का दिली? त्याला उमेदवारीच नाही द्यायची. किंवा मग तुमचे जे स्थानिक तिकडे निरीक्षक असतात, निवडणुकीचे त्या ठिकाणी त्या जिल्ह्याचे प्रभारी असतात, त्यांनी काय काम केलं? त्यांच्या लक्षात आलं नाही का असंच होणार आहे ते? बरं, त्यातल्या त्यांच्याकडे नंबर पण नाही आहेत ना. अजून पुढची गोष्ट सांगतो, त्यांच्याकडे नंबरच नाही आहेत. आता तुम्ही जे बाळ मानेचं सांगताय, ते रायगडचं त्यांचं मतदारसंघ होतं, त्याने जे माघार घेतली, तिथं जर तुम्ही पक्षीय बलाबल बघितलं तर तिथं त्यांच्या तर नितेश राणेंसोबत फोटो वगैरे आले. आता नितेश राणे म्हणजे काय, कोकण मधलं सगळं काम करणारे ते नेते आहेत. आणि ठाकरे गटासोबत त्यांचं अतिशय सौख्याचं आणि अतिशय चांगलं स्थानिक पातळीवर नाही म्हणजे ठाकरे गटासोबत त्यांचं वैर अतिशय सर्व. रायगडमध्ये जर आपण बघायला गेलो, रायगडमध्ये एकूण 1018 मतदान आहेत. शिवसेनेचे, शिंदे गटाचे 334 आहेत, भाजपचे 264 आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे 165 आहेत आणि ठाकरे सेनेचे फक्त 75 लोक आहेत. तिकडे पिछाहट आहे उघड. कुठं त्यांच्याकडे मतदारच नाही येत ना. मग तुम्ही कशाला तेवढं आव आणायचं की बाबा मी जिंकणार? मग हे माघार घेतली त्यामुळे काय पण उमेदवारांची कुठलीही प्रतिक्रिया जाणून न घेता त्यांची डायरेक्ट हकलपट्टी करणं हे कुठंतरी आता काहीतरी दाखवायला लागेल ना. आता बघा, पक्ष चालवायचा असेल तर कुठेतरी शिस्तभंगाची कारवाई केली पाहिजे, जेणेकरून दुसऱ्या कुठल्या तरी राहिलेल्या लोकांना थोडंसं जरब असेल. तसं प्रत्येक पक्षातला कार्यकर्ता करतो. बरं, ह्याच्यामध्ये हकालपट्टी ज्या ठिकाणी बोललं जातं ना, त्या ठिकाणी अर्ध्यापेक्षा जास्त कार्यकर्ता स्वतःच आधी गेलेला असतो. त्याला उगं नंतर पक्षाची काहीतरी इब्रत जाऊ नये म्हणून हकालपट्टीचं लेबल लावलेलं असतो. बाळमानेला कळणार नाही का? आता बाळमानेला शिवसेना ठाकरे गटातून हकालपट्टी करण्याचा त्याला शरम थोडी वाटणार आहे? तो सत्ता पक्षाकडे जाणार आहे ना. शिवसेनेमधून निघाला, तो आनंदाने निघाला असेल. त्यामुळे हकालपट्टी हे फक्त पक्षाची इब्रत वाचावी म्हणून केलेली असते. कार्यकर्त्याची, तिकडच्या स्थानिक नेत्याची ऑलरेडी तयारी झालेली असते आणि तो मनाने तयार असतो तिकडे दुसऱ्या पक्षामध्ये जाण्यासाठी. तुम्ही लोकशाही डबगायला आली आहे, लोकशाही नाहीये, सगळे बिनविरोध होत आहेत, पैसे घेऊन विकले जाते, हे काही नवीन होत नाहीये. त्यांच्याकडे मतदारच नाहीये तर मग ते काय करतील? त्यामुळे आता हे पहिल्यांदा होत नाहीये. त्यामुळे असं अनेक पत्रकार, विशेषतः आपल्या मराठी माध्यम कव्हर करणारे लोक इतके चिंतित होतात की आता काय करावं, लोकशाही संपली, हे सत्ताधारी पक्ष असं करतात. त्यांच्याकडे मतदारच नाहीत. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कोण सत्तेमध्ये आहे? अनेक महानगरपालिकामध्ये महायुती सत्ता आहे, अनेक जिल्हा परिषदांमध्ये महायुती सत्ता आहे. मग तुमच्याकडे मतदार नाही तर मग तुमचे लोक निवडून कसे येणार? आपण काय म्हणायचं, लोकशाही कधी संपली म्हणायचं, लोकशाहीवर आघात कधी आला म्हणायचं, ज्यावेळेस थेट जनतेतून होणाऱ्या निवडणुकीवर काही त्या ठिकाणी घात आला, थेट निवडणूक होणाऱ्यामध्ये काही त्रुट्या सापडल्या, थेट निवडणुकीमध्ये होणाऱ्या लोकांना मतदान करण्यापासून रोखलं किंवा विरोधी पक्षातील लोकांना उभा टाकल्यापासून रोखलं, त्यावेळेस तुम्ही म्हणाला हे तर काय स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक आहेत, निवडून आलेले लोक मतदान करतात. त्यामुळे निवडून आलेले लोकच त्यांच्याकडे नाही आहेत. त्यामुळं एवढं काय आपल्याला आकांड तांडव करायची एवढी काय हे नाही की, कारण ही लोकशाही प्रक्रिया आहे. ज्यांच्याकडे मतदार आहे तोच निवडणूक लढवतो, तोच जिंकतो. आणि ज्यांनी फॉर्म मागे घेतला त्याला कळतोच ना माझ्याकडे लोक नाही, त्यामुळे त्याने मागे घेतले. त्यामुळं महाविकास आघाडी म्हणा किंवा तिकडे स्थानिक लोक म्हणा, प्रत्येकाची त्या ठिकाणी चूक आहे. पण हे तिथलं गणित बघून, आपले येणारं राजकीय भविष्य बघून घेतलेले निर्णय असतात. विधानसभेमध्ये आपल्याला जे दिसून येतं घराणेशाही, तीच विधान परिषदेमध्ये सुद्धा दिसून आलेली आहे. बऱ्याच ठिकाणी यश आलेलं आहे आणि बऱ्याच ठिकाणी अपयश आलेलं आहे. यावरती काय सांगा? आता कसं की घराणेशाही तर हे राजकीय क्षेत्राला लागलेली कीडच आहे. कीड आहे, खरं आहे. आता हा थोडासा हार शब्द असला तरी नाही, खरं आहे, पण कीडच योग्य आहे. कारण काय, तुम्ही सर्वसामान्य लोकांना संधी तर देणार. बरं, ही निवडणूक पण सर्वसामान्यच नव्हती, आपण ह्याच्या आधीच बोललो होतो. ही निवडणूक जरी सर्वसामान्याची राहिली नसली तरी
जितक्या लोकांना अकोमोडेट करता आला असता तेवढ्या लोकांनी त्यांनी करायला पाहिजे होतं. आता घराणेशाहीचं आपण उदाहरण बघितलं नांदेडमध्ये, एका प्रशासकीय अधिकाऱ्याची तिकीट कापून खासदाराच्या मुलाला दिलं महाविकासाकडे, जर निवडून यायची शक्यता नसताना सुद्धा ते झालं. त्याच्यानंतर अनिकेत तटकरेच्या विरोधात कोण होते, म्हणजे महायुतीकडून भरत गोगावलेचे चिरंजीव, महेंद्र दळवीच्या सुकन्या, त्या दोघी जणी होत्या. त्या दोघं जण होते, ते राजकीय घराण्यातून येतात. अनिकेत तटकरे स्वतः सुनील तटकरे, त्यांच्या घरामध्ये बघा वडील खासदार, बहीण मंत्री, ते स्वतः आता आमदार, आधी पण तसे होते. ते झालं. विक्रम काकडे, त्यांचे वडील माजी खासदार, भाजपचे सदस्य, आता ते त्या ठिकाणी आमदार होतात. जळगावमध्ये गुलाबराव पाटील आपल्या मुलासाठी इतके आग्रही होते की त्यांना ऐन वेळेला त्यांना माघार घ्यावी लागली, आणि काही काही ठिकाणी त्याला नाराजीमध्ये त्या ठिकाणी माध्यमातून प्रतिक्रिया सुद्धा द्यावं लागल्या. जालना संभाजीनगरमध्ये अब्दुल सत्तार यांचा चिरंजीव, यांच्यासाठी ते किती आग्रही होते, त्यांच्यासाठी ते उमेदवारी मागत होते, त्यांना त्या ठिकाणी उमेदवारी मिळाली नाहीये. तर असे अनेक आपल्याला उदाहरण सांगता येईल की घराणेशाहीचं, अनेक लोक घराणेशाहीमध्ये उमेदवारी देतात, निवडून येतात, आपल्या मुलाला सेटल करतात. त्यामुळं हे काय संपणारी किंवा ही घराणेशाही कमी होणारी त्या ठिकाणी चिन्ह दिसत नाहीये. आता हे सर्वसामान्याचे नाहीये, पण येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक लोकांनी काळजी घेतली पाहिजे आपण कोणासाठी मतदान करतोय. काही बाष्कळ विधानं नेहमी चर्चेत असतात. एक मी बातमी वाचत होतो, त्याच्यामध्ये अनिकेत तटकरे असं म्हटलेले आहेत की कोकणचा कॅलिफोर्निया करणार. आता हे निवडणुका आणि मग त्यानंतर राजकारणी हे अशी बाष्कळ बडबड का करत असतात? तुम्ही कोकणाचं जे वैभव आहे ते कायम तरी ठेवा, तेवढं ठेवलं तरी खूप आहे. कोकणचं कॅलिफोर्निया करणार हा मी अनेक वर्षांपासून ऐकतोय. पण कोकणच्या लोकांची इच्छा आहे का कॅलिफोर्निया करून घ्यायची, किंवा तिकडच्या स्थानिक लोकांची इच्छा आहे का कॅलिफोर्निया करून घ्यायची, किंवा तिकडच्या स्थानिक नेत्यांची, पदाधिकाऱ्यांची, लोकप्रतिनिधींची इच्छा आहे का? त्यामुळे हे फक्त बोलाचेच भात, बोलाचेच कडी आहे. कोणी कोणाचं कॅलिफोर्निया करत नाही. तुम्ही कोकण तरी करा. कोकणच्या लोकांना तिथल्या तिथं तरी त्यांना काम करू द्या. मुंबई आणि मुंबई उपनगर परिसरात बघितलं तर अर्ध्यापेक्षा जास्त लोक कोकणचे आहेत काम करायला. त्याच लोकांना जर तिथं रोजगार राहिला असता तर ते लोक तिथं काम करून त्यांचं कोकण तरी राहिला असता. अनेक लोकांच्या आता अशा तक्रारी आहेत की कोकणच्या काही भागांमध्ये येऊन अमराठी लोक येऊन त्या ठिकाणी जागा घेतली तर त्या ठिकाणी व्यवसाय करतात. कोणी फळबाग, कोणी आंबे करतोय, कोणी सुपारी करतोय, कोणी काय करतोय, कोणी रेस्टॉरंट काढतोय, कोणी रिसोर्ट काढतोय. हे सगळे अमराठी लोक करतात. हेच कामं जर कोकणवासियांनी जर केलं तर त्यांच्या त्या ठिकाणी आर्थिक प्रगती झाली असती, आणि या राजकीय लोकांनी त्या ठिकाणी त्यांना मदत केली. बरं, यांनी आता सांगितलं बघूया आता येणाऱ्या काळामध्ये 6 वर्षामध्ये कसं ते कॅलिफोर्निया करतात. आधी पण विधान परिषद सदस्य होतेच ना. आता आपण त्याला बाय देऊया, आणि येणाऱ्या काळामध्ये कसं कॅलिफोर्निया करतात कोकणचं ते बघूया. सर्व नेते एकत्र येऊन जर कॅलिफोर्निया केलं तर चांगलीच गोष्ट ना, कोकणवासियांसाठी, महाराष्ट्रासाठी. अपेक्षा करूया, अपेक्षा आपल्याला करायला काय हरकत नाही, आणि आपण सकारात्मक राहूया प्रत्येक नेत्यांच्या बाबतीमध्ये. नक्की. एक शिवसेना विलिनीकरणाचा एक मध्येच विषय आलेला आहे. म्हणजे एकीकडे राष्ट्रवादीचं आपण बघतोय की त्याचं विलिनीकरण रखडलेलं आहे, आणि आता शिवसेनेचं विलिनीकरण होणार आहे. बघा, हे शिवसेना विलिनीकरणाचा मुद्दा कुठून आला? परत तेच सांगतो, संभाजीनगरमध्ये विधान परिषदेची जागा भाजपला का दिली? कारण ही आमची पारंपरिक जागा आहे. इथे शिवसेनेचा महापौर राहिलेला आहे, इथे शिवसेनेचा खासदार राहिलेला आहे, इथे शिवसेनेचे इतके सगळे आमदार आहेत. मग तुम्ही भाजपला का दिली? असं हा पहिला सूर अब्दुल सत्तारांचा आला. अब्दुल सत्तार अनेक माध्यमांना मुलाखती देत सुटले की भाजप आमचं मुंडकं छाटतंय. बरं, भाजप म्हणत ते मध्ये म्हणत होते की आमच्याच पक्षाच्या पालकमंत्र्यांकडून आम्ही काय अपेक्षा करायच्या, आम्हालाच त्या ठिकाणी निधी मिळत नाहीये, आम्ही महायुतीमध्ये असून आमचा पक्ष त्या ठिकाणी छोटा करायचं काम भाजप करतोय. तुम्ही आता प्रश्न विचारलात म्हणून मी तुम्हाला सांगतो की तिकडचं संख्याबळ बघूया. असं अनेक वेळेस लोक म्हणतात ना की भाजपसोबत येणाऱ्या सगळ्या स्थानिक पक्षाला भाजप संपवत असतो. आता हा जर मुद्दा आपण बघितला तर छत्रपती संभाजीनगरमध्ये एकूण मतदार आहेत 646. तिथं भाजपचे 254 आणि शिवसेनेचे 139. कसं काय त्या ठिकाणी त्या ठिकाणी शिवसेनेचा उमेदवार देईल भाजप? बरोबर. ज्या ठिकाणी ज्यांचे मतदार जास्त, ज्यांचं वर्चस्व जास्त त्याच लोकांना देतील. बरं, हाच नियम जर सगळीकडे लागू केला असता तर भाजप 15 ठिकाणी निवडणूक लढली असती, जिंकली पण असती. कारण 14-15 ठिकाणी भाजप प्रत्येक मतदारसंघामध्ये पुढेच आहे, सर्वात जास्त त्या ठिकाणी संख्या. आता आपण परत जर बघितलं तर शिवसेनेला कुठल्या कुठल्या जागा दिल्या गेल्या ते आपण बघूया. ठाण्यामध्ये सुद्धा जर आपण बघितलं तर भाजपचे
आता शिवसेनेला रवींद्र फाटक यवतमाळ शिवसेनेला दिली आहे, भाजपला 135 जागा आहेत. हम्म. भाजपचे 135 मतदार आहेत, हम्म. शिवसेनेचे 104 आहेत. हो. तरी पण त्यांनी शिवसेनेला दिली. हम्म. तसंच जर आपण बघितलं दुसरा जरी आपण मतदारसंघ बघितलं कुठला, नाशिक. हम्म. नाशिक शिवसेनेला आहे, दराड्याला त्या ठिकाणी उमेदवार दिली आहे. नाशिकमध्ये एकूण 603 मतदार आहेत, हम्म. भाजपचे 186 आहेत आणि शिवसेनेचे 161 आहेत. हो. जरी भाजपचे जास्त असले तरी त्यांनी शिवसेनेला दिलं. हम्म. ज्या ठिकाणी भाजपचे जास्त आहेत उलट सेम असंच आहे. परभणीची जागा त्यांनी शिवसेनेला दिली. हम्म. शिवसेनेला तिथे कोण आहेत, सईद खान आहेत हो. उमेदवार. 473 जागापैकी भाजपचे 111 आहेत, हम्म. शिवसेनेचे 74 आहेत. हम्म. तरी पण त्या ठिकाणी शिवसेनेला दिलं. हम्म. तसं भाजप पक्ष हा आपल्या घटक पक्षाचं, हम्म. आपल्या मित्र पक्षाचं त्या ठिकाणी काय म्हणा मान सन्मान राखतो. हम्म. त्यांना साजेशी जागा देत असतो. 4 नाही. ठिकाणी दिले ना. हम्म. आपण मुद्दामून हे उदाहरण तुम्हाला दाखवून दिलं. नाही. इथं राष्ट्रवादी काँग्रेसची जागा कमी असताना हम्म. सुद्धा त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनिकेत तटकरेसाठी त्या ठिकाणी जागा सोडली गेली. त्यामुळे एकंदरीत सांगायचं झालं तर हा जो शिवसेना विलिनीकरणाचा मुद्दा कुठून आला तो मला सांगायचा आहे. त्याच्यावर हा सगळा डिस्कशन मला त्या ठिकाणी मांडावं लागलं. शिवसेनेचं भाजप मुंडकं दाबतो, तर मग हे उदाहरण दिलं ना मी. हो. ज्या ठिकाणी जागा कमी आहे त्या ठिकाणी पण शिवसेनेला त्या ठिकाणी भाजपने उमेदवारी दिली. बघा, स्थानिक नेत्यांनी स्थानिक पातळीवर आपल्यासाठी आपल्या पदरामध्ये काहीतरी पाडून घेण्यासाठी प्रयत्न करत असतो, विच इज गुड. हो. प्रत्येकाचा राजकीय अधिकार आहे की माझ्या पदरामध्ये, माझ्या महापालिकामध्ये, माझ्या नगर परिषदेमध्ये, माझ्या जिल्हा परिषद गटामध्ये मला जास्तीत जास्त काम मिळालं पाहिजे आणि माझ्या लोकांचा विकास झाला पाहिजे, अशी अपेक्षा ठेवणं राजकीय जीवनामध्ये चुकीची नाहीये. हम्म. तसंच त्यांनी संभाजीनगरमध्ये ठेवली. बरं, तसं ठेवत ठेवत आता त्यांना असं वाटलं की आता आम्ही या सगळ्या गोष्टीला कंटाळून गेलो होतो, आता असं आम्हाला वाटतं की उद्धव ठाकरेच बरे काय. हम्म. म्हणजे ही ती भावना जी आली ना हम्म. त्याच्यातून आलेली आहे. पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार हे तिघं ह्या सगळ्या निवडणुकीच्या नियोजनावरून तर तुमच्या लक्षात आलं असेल, हम्म. या तिघांचं ट्युनिंग अतिशय चांगलं आहे. हे तिघं कुठल्याही परिस्थितीला सामोरे जायला तयार आहेत आणि कुठल्याही समस्येवर, कुठल्याही प्रश्नावरती सहमतीने तोडगा काढण्यासारखे त्या ठिकाणी दिसतात. त्यामुळे फडणवीस आणि शिंदे जोपर्यंत एकमताने राहतात तोपर्यंत कुठल्याही नेत्याने काही जरी बोललं तरी ते शक्य नाही. आणि ठाकरे आणि शिंदे गट विलिनीकरण शक्यच नाहीये. हा खूप धाडसाच होईल. आजच्या राजकीय जीवनामध्ये कोण कुठं जाईल हे सांगता येत नाहीये. तरी मी सांगतो की ठाकरे आणि शिंदे गट विलिनीकरण अजिबात शक्य नाहीये. कारण ते खूप पुढे निघून गेले त्या गोष्टीच्या, एकमेकांच्या अतिशय वैयक्तिक. एका मुख्यमंत्र्याला जर तुम्ही दिवस रात्र 2.5-3 वर्ष मिंदे म्हणता, बूट चाटे म्हणता, तो माणूस कसं काय जाईल त्यांच्याकडे. नाही, सध्या तरी शक्य नाहीये. सध्या नाही, मी म्हणतो की आता इथे खूप अंतर त्यांच्यामध्ये वाढलेलं आहे. भविष्यामध्ये काय मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे राज्याच्या मुख्यमंत्र्याचं उद्धव ठाकरे आणि त्यांच्या सगळ्या लोकांनी काही एक पैशाचा रिस्पेक्ट नाही केला. तो माणूस परत कसं काय जाईल ठाकरेकडे. नाही जाऊ शकणार. इतर कुठलेही पक्ष एकत्र येऊ शकतील, इतर कुठलेही गट एकत्र येऊ शकतील, पण ठाकरे आणि शिंदे गट आता काय एकत्र येणार नाहीत, कारण इतकं त्यांच्यामध्ये आता संबंध दुरावलेले आहेत. त्यामुळं स्थानिक नेत्यांना त्या जिल्ह्याच्या राजकीय परिस्थितीवरून आलेला अनुभवाला आपण राज्यभर तो सेम अनुभव असा आपण त्या ठिकाणी कन्सिडर करू शकत नाहीये. फडणवीस आणि शिंदे यांचे ट्युनिंग चांगलं आहे आणि हे राज्यामध्ये अनेक वर्ष ते राज्य करतील, कुठल्याही आव्हानाला सामोरे जातील असं तरी एकंदरीत दिसतं. एक शेवटचा प्रश्न आहे शेतकरी कर्जमाफीचा. शेतकरी कर्जमाफी झालेली आहे, मागच्या 10 वर्षातली ही तिसरी कर्जमाफी आहे, पण ही वादात सापडली आहे. विरोधकांचे आक्षेप याच्यावरती खूप मोठ्या प्रमाणात आहेत आणि शेतकरी नेत्यांचे सुद्धा आक्षेप आहेत. खरी परिस्थिती काय आहे? बघा, विरोधकांचं काम आहे विरोध करणं. कुठल्याही गोष्टीला विरोध करण्याचं कामच असतं विरोधकांचं. काय असतं, शेतकरी कर्जमाफी केली की कमी केली, जास्त केली की म्हणणार तिजोरीवर भार येतो. महाराष्ट्र दिवाळखोरीच्या याच्यामध्ये गेला. लाडकी बहीण दिली तर दिवाळखोरी आली, नाही दिली तर लाडकी बहिणी मुलीचे नाव कसे का कापले, गरीब महिलांचे नाव. हे म्हणजे विरोधकांची तुम्हाला भूमिका सांगतो. आता येऊ कर्जमाफीवर काय चुकीचं आहे त्याच्यामध्ये. आमदार, मंत्री, माजी मंत्री, विद्यमान मंत्री, खासदार यांना कर्जमाफी झाली पाहिजे का? नाही झाली पाहिजे, त्यांना गरज आहे. तसंच त्या ठिकाणी नियम आहे, या लोकांना त्या ठिकाणी कर्जमाफी होणार नाही. सरकारी सेवेमध्ये कर्मचारी असणाऱ्या लोकांना कर्जमाफीची गरज आहे का? त्यांच्या त्या ठिकाणी त्यांना कर्जमाफी होणार नाही. ज्या लोकांचं सरकारी, बरं तेही जे सरकारी नोकरदार आहेत पण त्यांचा पगार 25,000 कमी आहे, त्यांना कर्जमाफी मिळणार आहे. जो शेतकरी त्यांना मिळणार आहे. मग यांना अट काय, यांना त्रास कशाचा आहे? सहकार क्षेत्रामध्ये जे काही त्यांनी अटी घातलेल्या आहेत, 25,000 रुपयाच्या वेतनाच्या आणि इतर ज्या काही अटी आहेत,
त्या थोड्या जाचक आहेत असं म्हणणं आहे नाही, शेतकरी जाचक नेत्यांचं. काय? कारण आता त्यांचा तुम्ही पगार बघा. मुळातच कमी असतो. नाही, तुम्ही बघा ना, की मला म्हणायचंय की ज्याला गरज आहे त्याची कर्जमाफी झाली पाहिजे का सगळ्याची झाली पाहिजे? गरज आहे त्यांना. गरज आहे त्यांना. बरं, 2 लाखाचे त्या ठिकाणी अटे, जवळपास 56 लाख शेतकऱ्यांना 2 लाख रुपयाचं. नाही, शेतकरी नेत्यांचा आक्षेप हाच आहे की 56 लाख तो आकडा दिलेला आहे त्यांनी, पण प्रत्यक्ष त्यांनी जी काही आकडेवारी मांडलेली आहे त्यामध्ये जवळपास 36 लाखाच्या आसपास शेतकरी असे आहेत ज्यांना 50,000चाच लाभ मिळणार आहे. ते पण ऑल ओव्हर सांगितलेली आहे संख्या ती. त्यातही जर अटी शर्ती अजून घातल्या, प्रॉपर जर चेक केलं बरं, तर ती ह्याच्या- आकडेवारी अजून कमी होईल. हे प्रत्येक गोष्टीला 2 अंक असतात. आपण कुठला चष्मा घातला त्याच्यावरून ती पुढची गोष्ट दिसते. तुम्ही जर चष्मा हिरवा घातला तर तुम्हाला पुढची वस्तू हिरवी दिसणार. तुम्ही जर पिवळा घातला तर तुम्हाला पिवळी दिसणार. आता त्यांना त्या चष्म्यातून बघायचंच नाहीये. आपण आपल्या चष्म्यातून बघू ना. आपण काय म्हणूया, ज्याला गरज आहे त्यांची कर्जमाफी होते. करेक्ट आहे. 2019ला ज्यांची कर्जमाफी झाली त्याला पुन्हा कर्जमाफी देऊन पुन्हा बेशिस्त करणं का त्यांना? बरं, त्याला वाऱ्यावर सोडलं नाही. त्यांना पण 50,000चं त्या ठिकाणी मानधन प्रोत्साहनपर त्यांना अमाऊंट देण्यात येणार आहे. 19 पासून आतापर्यंत 4-5 वर्ष 5-6 वर्षापासून ज्यांचं कर्ज थकीत आहे, ज्यांचं 2 लाखापेक्षा 2 लाखांपर्यंत कर्ज थकीत आहे, मॅक्सिमम त्यांना मिळणार आहे. बरं, ज्यांचे 2 लाखापेक्षा जास्त आहे त्यांचं वन टाइम सेटलमेंट करून 2 लाखांची त्यांनी जायचं, वन टाइम सेटलमेंट करून घ्यायची आणि 2 लाखापर्यंत कर्ज उर्वरित रक्कम सोडायचं. सरकार भरणार आहे. जे उर्वरित रक्कम आहे 2 लाखापर्यंत सरकार भरणार आहे. त्यामुळं प्रत्येक गोष्टीला विरोध करत गेलं की मग काय लोकांना विरोधकाचा चष्मा असतो. तर आपण या गोष्टीला पॉझिटिव्ह घेऊ ना. काय गरज आहे आमदार खासदाराची? काय गरज आहे धनाढ्य शेतकऱ्याची, सधन शेतकऱ्यांची, जो लाखो करोडो रुपयाचे उत्पन्न करतो त्याची कर्जमाफीची काय गरज आहे? बरं, सर्वसामान्य शेतकरी, आता तुम्ही पण मराठवाड्याचे, मी पण मराठवाड्याचे आहे. मराठवाड्याच्या शेतकऱ्यांना क्वचितच असतील त्यांना 2 लाखापेक्षा जास्त लोन मिळतो. सर्वसाधारण शेतकऱ्यांना सोसायटी सहकारी बँकांमधून 2 लाखापेक्षा जास्त कर्ज मिळतच नाही. बरं, 2 लाखांची अट ठेवली ना सरकारने. त्यामुळं बहुतांश शेतकऱ्यांचं त्या ठिकाणी लाभ होणार आहे. जसं सरकारने सांगितलं तसंच कर्जमाफी होणार आहे. एवढंच आहे की ज्यांनी 2019ला कर्जमाफीचा लाभ घेतला त्यांना मिळणार नाहीये. हा जो विचार सरकारने टाकला, असं होऊ शकतो की 2019 मध्ये पण इलिजिबल होता आणि आता पण इलिजिबल होतं. त्यामुळे 2 वेळेस त्याला कर्जमाफीचा लाभ होऊ नये, त्यांना बेशिस्त त्यांना शिस्त त्यांची बिघडू नये लोन वापस भरायची, म्हणून त्या ठिकाणी तसं केलेलं आहे. त्यामुळे बहुतांश शेतकरी वर्ग हा खुश आहे, समाधानी आहे. पण आता ही जी प्रक्रिया इम्प्लिमेंटेशन आहे ही लवकरात लवकर झालं पाहिजे. पेरणीचे दिवस आले आणि बँकांनी कर्ज देणं सुरू केलं पाहिजे. नक्कीच आपल्याला थोडीशी वाट बघायला लागेल, कारण 30 जून ही तारीख आहे आणि तोवर ह्याचं इम्प्लिमेंटेशन कसं होतं त्यावरती आपलं लक्ष असणार आहे. आज तुम्ही इथं आलात आणि सविस्तर विश्लेषण केलं विविध विषयांवरती, त्याबद्दल धन्यवाद. प्रेक्षकांनो, पॉलिटिकल मूडच्या आपल्या आजच्या कार्यक्रमामध्ये आपण इथंच थांबणार आहोत. पण नेहमीची आठवण, आमचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमची मतं कमेंटमध्ये नक्की येऊ द्यात. जय हिंद, जय महाराष्ट्र.